ओम प्रणाम। दैनंदिन समग्र योग 3 वेळेला ओंकार ओंकारसाठी तयार. खोलवर श्वास, खोलवर प्रश्वास. स्वतःची ज्ञानमुद्रा, पाठीचा मणका सरळ, तो शिथिल, डोळे ओढ शांत उठलेले. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम असतो मा सद्गमयं तमसो मा ज्योतिर्गमयं मृत्योर्मामृतं गमयम्. ओम शांति शांति शांति. जोडून प्रत्यस्मरणी स्वामीजी, सद्याचार्यजी यांना कोटी कोटी वंदन. माता पित्यांना वंदन, देव देवता कुलदेवतांना वंदन. प्रत्येकाचं दर्शन, त्यांची ऊर्जा, डोळ्यांना ऊर्जा द्यायची, निर्माण करून आपण उभे राहूया आणि करूया आपण दैनंदिन योगमध्ये योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार आणि सूक्ष्म ताडासन, ताडासन. थोडं वेळानंतर जास्तीत जास्त जिरणे, ते तांदूळ डावीकडे, समोर कटीचक्रासन. दोन्ही बाजूने मागे घ्यायचं. डावीकडून 180 डिग्रीमध्ये संचलन. दुसरा प्रकार जो हटाव होतो जोड पाय गुडघे खांद्यापर्यंत पूर्ण वरपर्यंत. त्यानंतर अर्ध बैठक, पूर्ण बैठक. त्यानंतर हनुमान बैठक. पूर्ण जमले तर आता अधिक केले तरी चालेल, असे केले तरी चालेल. जाणू संचलन मुलांसाठी कुंभार तब्येची साठी पुढे छताकडे पूर्णपणे विरासन.
हे त्रिकोणासन. त्यानंतर पार्श्वकोणासन. तसं आतून हाताकडे पाण्यावरती विकासक श्वास सोडत श्वास भरत पूर्णपणे डायफ्राम साइड बेंडिंग. त्यानंतर कोणासन. स्तोत्रासन पादहस्तासन. स्तोत्रासन पादहस्तासन. हे कंबर कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी. पिठी ट्विस्टिंग त्यानंतर वृक्षासन. दुसऱ्या बाजूने त्यानंतर हे नटराज पोज. पोज हड्डीसाठी जॉईंटसाठी पूर्ण. पक्षासन. हे किंवा वरती ऊन पाहणे. त्यानंतर स्कंद संचलन, मानेचं संचलन. हे मान मागे पाठीमागे गोल असे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. स्पेशली कमरेसाठी फ्रंट बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग महत्वाचे आहे. जंगासाठी पिंडलीसाठी टाचासाठी याची बोट असतात पाय गोटी टाचा. नंतर सूर्य नमस्कार. देव नमस्तुभ्यं प्रसिद्धं दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते उदयस्य नमस्कार. एक दिने दिने योग प्रज्ञा बलम दिव्यं तेजस तेजांसे जायते आदित्यस्य नमस्कार. एक दिने दिने जन्मांतरे सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. ओम मित्राय नमः. ओम गुरुवे नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानुवे नमः. ओम खगाय नमः. ओम पुष्णाय नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचाय नमः. ओम आदित्याय नमः. ओम सुमित्राय नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. ओम श्री सविता सूर्य
नारायणाय नमः। और बने अपन मंत्र प्राणायामासन, हस्तोत्तानासन, पादहस्तासन, वामश्वसंचलन, पर्वतासन, अष्टांग नमस्कारासन, भुजंगासन, पर्वतासन, दक्षिणाश्वसंचलन, पादहस्तासन, हस्तोत्तानासन, पूर्वसिद्धि, प्राणायामासन, श्वास प्रश्वास, अनाहत चक्र, श्वास भरत विशुद्धि चक्र, हस्तोत्तानासन, पादहस्तासन, स्वादिष्टान चक्र, वामश्वसंचलन, आज्ञा चक्र, पर्वतासन मध्ये विशुद्धि चक्र, अष्टांग नमस्कारासन मध्ये मणिपूर चक्र, भुजंगासन स्वादिष्टान चक्र, पर्वतासन मध्ये विशुद्धि चक्र, दक्षिणाश्वसंचलन, आज्ञा चक्र, स्वादिष्टान चक्र, पादहस्तासन मध्ये श्वास भरत, हस्तोत्तानासन मध्ये विशुद्धि चक्र, अनाहत चक्र, प्राणायामासन मध्ये द्रविगुण, अभयम, सत्वसंसिद्धि, ध्यान योग, व्यवस्थिति, दानोन्नमस्य यज्ञस्य, स्वाध्याय, तप आर्जवम्, अहिंसा, सत्यम, क्रोध, त्याग, शांति, ईशनम, दया, भूतेषु, लोलुप्तम, मार्दवम, रीरचापलम, तेज, क्षमा, धृति, शौचम, अद्रोहो नातिमानितम, भवन्ति संपदम, दैवीम, अभिजातुषि, भारत, अभिजातुषि, भारत, ओम राम ह्रीं रूं ह्रीं रों रः रहों ह्रीं रूं ह्रीं रों रः। मित्र, रवि, सूर्य, भानु, खगः, भूषण, ऋणगर्भ, मरीच, आदित्य, सवित्र, अर्क, भास्करेभ्यो नमो नमः, भास्करेभ्यो नमो नमः, भास्करेभ्यो नमो नमः, भास्करेभ्यो नमो नमः। सब करें कमेंट कमें 12 सूर्य नमस्कार, 12 विश्व दंडन बैठक बैठक दंड विश्व दंड पारंपरिक पार्श्वदंड विकासक श्वास नॉर्मल, ऐसे शवासन किंवा सुप्त शिशुकासन किंवा बालासन, सुप्त शिशुकासन किंवा पूर्णपणे शवासन।
भजन। अच्युतं केशवं कृष्णं दामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम्। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेशरी के जैसे हम खिलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्णं दामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम्। श्वास प्रारंभ करण्यासाठी पूर्ण श्वास स्कंद संचलन करण्याबरोबर पूर्ण श्वास प्रश्वास पूरक रेचक। यामध्ये भस्त्रिका आणि कपालभाती पण म्हटलेले आहे ना, इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी पूर्णपणे आपल्याला अशीच कपालभाती झाल्यानंतर कपालभाती नाही तर आपल्याला दोन्ही प्रकारे त्यानंतर आपल्याला भेटा स्थितीमध्ये काय असं सर्वप्रथम पद्मासनमध्ये हे उत्ती पद्मासन पूर्णपणे उचललेलं आहे। प्रयत्न करणं फक्त पोटवरती खेचणे, कंबरवरती खेचणे, हातावर तोलायचा प्रयत्न थोडा थोडा दररोज असं करता करता आपल्याला हे 10, 20, 30 सेकंद 10 मिनिटापर्यंत दररोज वरती उचलता येऊ शकेल। अग्नी प्रज्वलित करणे यासाठी त्यानंतर हे कमरेतून झोपणे, हे योग मुद्रासन क्रमांक 2, पाठीमागे हात एक मनगटा पकडणे आणि हे आसन क्रमांक 1 योग मुद्रासन आसन, हे नटी खाली घेऊन जाणे, नाभिमंडलावर तळहात प्रश्वास करून किंवा मग पूरक रेचक भस्त्रिका किंवा कपालभाती समोर पाहणे। प्रयत्न करणे। काही आसनांचं आपल्याला काही आसन केले तर नंतर प्राणायामचा खूप लाभ होतो। तर आसन करताना पण समग्रता त्यामध्ये पूरक रेचक किंवा अशा प्रकारे हे पहिलं अर्धमयुरी आसन जमलं तर पूर्ण हे मयुरी आसन 10, 20, 30 सेकंद आणि मयुरासन 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद शक्य असेल त्याप्रमाणे पाचन संस्थेचा पूर्ण विकास, नाभिमंडलावर कोपर आणि त्यावर तोललेलं संपूर्ण शरीर कठीण आहे पण अशक्य नाही, शक्य आहे। हे उष्ट्रासन कठीण आहे परंतु शक्य आहे कधी ना कधी। पुन्हा जो आहे अर्ध चंद्रासन, अर्ध उष्ट्रासन, नंतर कठीणमध्ये आपल्याला टिठिवी आसन, पुन्हा पायामध्ये आपले कसे खांद्यापर्यंत आणि बॅलन्स व्यवस्थित करणे अर्धा थोडा थोडा दररोज। मग हे कपड्यामुळे घसरतात तर कॉटनचे कपडे वापरणे, ऐसे कपड्यामुळे घसरते हे बकासन
पूर्ण हातावर तोलणे, खांदे आणि बऱ्याच गोष्टी कठीण आसनामध्ये सर्व आसनांचं नाव शीर्षासन, अर्ध शीर्षासन, एक एक पाय सावचळणे, उजळणे आणि नमलं तर दोन्ही पाय. अशा प्रकारे हे चाललेलं हे पूर्णपणे 4 मिनिट करण्यासाठी असे दोन्ही पाय उचलले तरी चालते. हे हळूहळू आणि पूर्णपणे असं वरती घेऊ शकतो आपण. स्थिर सुखम आसन ट्विस्ट करू शकतो. बॅलन्स कोपर आणि तळहातापर्यंत, खांद्यावर केवळ मानेवर भार घ्यायचा नाही. सर्व आसनांचा राजा हे पद्म शीर्षासन. सर्व संस्था, सर्व अवयव, पेशी आणि हेल्दी मायक्रोबायोम यासाठी आपल्याला पूर्ण लाभता येईल. यानंतरही आपण 5 नवरसाठी शीर्षकासन किंवा भस्त्रिका पाहणे, पूर्ण श्वास भरणे, पूर्ण सोडणे, अनुलोम विलोम करणे, डावीने घेणे, उजवीने सोडणे, उजवीने घेणे, डावीने सोडणे, पूर्ण श्वास भरणे, डावीने उजवीने पूर्ण सोडणे, उजवीने पूर्ण भरणे, डावीने पूर्ण सोडणे. यामुळे इडा पिंगला सुषुम्ना आणि 72 कोटी 72 लाख 10,200 नाड्या, मुख्य 3 नाड्या आणि पुन्हा शरीरांतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला 72 कोटी 72 लाख 10,200 नाड्यांची शुद्धी, अंतर्योग आणि बहिर्योग याचा या ठिकाणी समग्रता. वज्रासनात बसून अनुलोम विलोम आणि भस्त्रिका प्राणायाम आपण इतर आसनांबरोबर करू शकतो. हे मंडूकासनमध्ये भस्त्रिका पूर्ण श्वास भरणे सोडणे किंवा कपालभाती स्ट्रोक देणे, पूर्ण श्वास सोडून पाठीचा मणका आणि मान एका रेषेत, शेवटच्या मणक्यातून दुखायचं, कंबरेतून सीट उचलायचं नाही पाठीमागे, जेणेकरून पॅनक्रियास आतमध्ये बीटा सेल्स ॲक्टिव्ह झाल्या पाहिजेत, इन्शुलिन सिक्रेशन झपाट्याने वाढलं पाहिजे. डायबिटीसवाल्यांना विशेष लाभ होतील. हे उत्तम मंडूकासनवरती पाहिजे. शांभवी मुद्रा. अनेक लाभ आपल्याला याच्यामुळे फायदे मिळणार आहेत. हे गोमुखासन डाव्या पायावर पूर्णपणे मूलाधार चक्र येईल टाच्यावर अशा प्रकारे आणि अष्टचक्र एका रेषेत येतील अशा प्रकारे. गुडघ्यावर गुडघा, ब्लॅडर, युरिन ब्लॅडरवर पूर्णपणे पीळ पडल्यामुळे सफाई होते, गोमूत्राचा त्रास बंद होतो, श्वसन संस्थेचा विकास होतो, पचन संस्था, वात, पित्त, कफ, फ्रोजन शोल्डर आणि ध्यान लागायला मदत होईल. जे
दैनंदिन फायदे आपल्याला बाजूने जो पार्वती आहे तो हात वरून अर्धचंद्रासन पदरूपी मागे उभं पाहिजे पूर्णपणे विरुद्ध बाजूने या स्थितीमध्ये 5-10 स्ट्रोक खूप लाभदायी आहेत. एक पाय सरळ करून हे साधं सोपं सरळ वक्रासन साधं आहे. याने पण पोटावर पूर्ण असं दाब पडतो, त्यामुळे पॅनक्रियाज ॲक्टिव्ह होतात, त्यामधले बीटा सेल्स कार्यरत होऊन इन्शुलिन तयार करतील, त्यामुळे डायबिटीस मुक्त होण्यास मदत होईल. डिसऑर्डर्स पूर्णपणे काढून टाकल्या जातील. हे पूर्व हस्तोत्तानासन आणि पश्चिम उत्तानासन. पश्चिम उत्तानासन म्हणजे पाठीमागून असं वरती घेऊन असं आपण पाठीमागची बाजू म्हणजे पश्चिम बाजू कपालभाती करत पाठीचा मणका आणि मान एका रेषेत ठेवणे, कमरेतून झुकणे, कपालभाती करता करता याचे पूर्ण लाभ मिळते. त्यानंतर हे सूक्ष्म व्यायाम, त्याचे गोटे टाचा गोट्या गुडघे वरून अंगठ्याने दाब करून बोटांनी दाब आणि कार्टिलेज लिगामेंटसाठी खूप गरजेचं आहे. जागेवर फिरून पण घेणे असे जंगा हे कपालभाती केले तर अतिउत्तम. मोठा त्यानंतर डावा पाय पोटातून पूर्ण फिरून असं नाभी अंडाला टच, त्यानंतर फिरून श्वासवरती गुडघ्यासाठी रोज होणं गरजेचं आहे. त्यानंतर पोट, नाभीमंडळ, पोटातील अवयव यांना मसाज होण्यासाठी ग्राइंडिंग पूर्णपणे पोटावरील बॅड कोलेस्ट्रॉल HDL कमी करण्यासाठी, LDL आणि HDL संतुलन यासाठी, कंबर कमी करण्यासाठी, हे प्रॉब्लेम मिटवण्यासाठी. जास्त व्याधींची सुरुवात पोटातून होते. रूट कॉज खतम करण्यासाठी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अंतर्गत केलं तर अतिउत्तम. हे पूर्णपणे शक्य असेल 100 वेळा करायचे. सहस्र स्वामी सांगतात ज्यांचं वजन वाढलंय त्यांनी. हे पण व्यवस्थित कोणासन वरती पाहणे, दंड कानाला बोटांकडे पाहणे, असे 5 स्ट्रोक देऊन पहा. पोटावर इकडे कुठे चरबी राहणार नाही आणि हे कटी सौंदर्य असेल 45 डिग्रीमध्ये. असे सहस्र कमी करायचे ज्यांच्यासाठी त्यांना. त्यानंतर हे ज्यांच्या अशा पूर्ण गुडघे जमिनीला लागत नाहीत, त्याचा जवळ येत नाही, त्यांनी तिथली आसन 150 वेळा हे करायला पाहिजे दररोज. हाताचे सर्व भद्र स्थिती प्राप्त होईपर्यंत पूर्ण श्वास पूर्ण प्रश्वास हे भद्रासन जमत नाही तोपर्यंत हे दररोज करणे, तर पोटावरची अंगावरची चरबी कमी होईल आणि ही स्थिती प्राप्त होईल. आणि याच्यात केलेली कपालभाती सर्वोत्तम 100 पट फायदे. पोट, ओटीपोट आणि रक्तशुद्धीसाठी, चेहऱ्यावर तेज, ओज आणि प्रभा
श्वास सोडून हे बंद कोणासन दररोज थोडे थोडे प्रयत्न करणे हनुवटी जमिनीकडे घेऊन जाण्यासाठी. हे प्रसारित पाद आपल्याला हे गुणमनासन पूर्ण कमरेतून झुकायचं, छाती पोट हनुवटी जमिनीकडे घेऊन जायचं आहे. तर त्याचे पूर्ण लाभ आपल्याला मिळतील. त्यानंतर पुढच्या व्यायामाच्या पोटात पूर्ण श्वास प्रश्वास भस्त्रिका कपालभाती बंद वगैरे तरी चालू ठेवायचं. त्याची बोटा अंगठ्या आतमध्ये मुठी दाबायच्या. मनगटांसाठी गोल एक वर खाली कोपर. त्यानंतर हे बाहेर घेऊन संचलन पूर्ण खांद्यांसाठी संचलन स्कंद संचलन. त्यामध्ये आपण प्राणायाम करतो. पर्वतासन स्थितीमध्ये 10 स्ट्रोक आणि 100 केले तरी अत्युत्तम. पोट कमी व्हायला आणि तेज चेहऱ्यावर पूर्णपणे पोटाच्या क्रिया सर्व सुधारणा आणि रक्तशुद्धीसाठी आणि खांदे व्यवस्थित यासाठी आपल्याला पुन्हा हे कुठलं संचलन पूर्णपणे समोर वरती जाताना श्वास भरत, खाली येताना श्वास सोडत, पूरक रेचक विरुद्ध बाजूने श्वास भरत श्वास सोडत, पूरक रेचक भस्त्रिका. आणि हे मनगट पकडून पाठीमागून कानाच्या मागून छाती पुढे असे श्वास भरून उत्तर रोखलेला किंवा कपालभाती श्वास सोडून चला. त्यानंतर दोन्ही हात इंटरलॉक आणि मानेवर पूर्ण प्रेशर द्यायचं. अर्धा मिनिटापर्यंत शरीरांतर्गत थरथर जाणवली पाहिजे. पाठीचा मणका, पूर्ण चेहरा, मेंदू, शरीराचे कोपरे सगळे प्रकाशित झाले पाहिजे. श्वास भरून असा स्पंदन आपले मेंदूच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पेशीपर्यंत पोहोचले पाहिजेत. ब्रेन नर्व्ह कॉम्प्लिकेशन्स आणि नर्व्ह कॉम्प्लिकेशन्स सर्व मिटणार आहेत. कपालभाती केले असे 10, 20, 30 स्ट्रोक. तर आणखी याचा लाभ होणार आहे. समोरून साईडने मान पाठीमागे पुढे साईडने हे मानेचे व्यायाम आपण उभं राहून पण केले होते. या स्थितीत पण करू शकतो. गोल मानेचे हे जे नर्व्ज आहेत ते कधीही इकडे तिकडे होणार नाहीत. त्राटक एकतर भस्त्रिका पूर्ण श्वास भरणे सोडणे, अर्धा मिनिट रोखून ठेवणे किंवा अर्धा मिनिट कपालभाती करणे. डोळ्यातून पाणी येईपर्यंत पापण्या हलवायच्या नाहीत. आपल्याला अशा प्रकारे डोळ्यांचा व्यायाम त्राटक. त्यानंतर पोटावरची असणे. त्यामध्ये आपण करणार आहोत मकरासन. कोपर जुळवायचे आणि तशा प्रकारे पाय हे मकरासन दोन्ही पायाने. त्यानंतर अर्धभुजंगासन जे सूर्यनमस्कारमध्ये झालेलं नाही आहे सर्वाइकलसाठी. हे सर्पासन, सरळ हस्त अशा प्रकारे. आणि शलभासन दोन्ही हात जंगांच्या खाली, एक एक पाय उचलणे किंवा दोन्ही पाय
सल्वासन क्रमांक 3 आणि धनुरासन हे और 10 मिनिटापर्यंत 10, 20, 30 सेकंद पूर्ण असे बॅकवर्ड आपल्याला नाभी मंडलावर तोलायचं आहे. थोडं शिथिल करून थांबायचं आणि क्षमता पूर्ण अगोदर वापरलेली आहे पाहायचं आहे. नियमितपणे केल्यामुळे पोटाची व्यवस्थित मसाज होईल. रोलिंग केलं तर अतिउत्तम. आणि डाव्या कुशीवरून पाठीवर यायचं हळूवारपणे. आणि पाठीवर शासनामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे बळकट आसन, ज्याच्यामुळे कंबर दुखी पूर्णपणे हे कंधाला समांतर पायजवळ फोल्ड करून टाचा पृष्ठभागाजवळ मान विरुद्ध बाजूला गुडघ्यावर उजव्या टाचेवर टाच, पाठीला कमरेला पोटाला फिर विरुद्ध बाजूला कंबर पाठ म्हणते आणि मान ट्विस्ट केलेले पूर्णपणे फोट. त्यानंतर पायात अंतर घ्या, खांद्याचं अंतर आणि पोटाला पोटाला कमरेला पाठीला मणक्याला मानेला मेंदूपर्यंत सर्व लाभ मिळणार आहेत पूर्णपणे. त्यानंतर उजवा पाय डाव्या हातात देणे, डावा पाय उजव्या हातात, एक पाय जागेवर ताणलेला, मान विरुद्ध बाजूला. हे बळकट जास्त लाभदायी आहे. तर दोन्ही पाय वरती अर्ध हलासन, हे पाय वृत्तासन, श्वानमुक्त आसन, दोन्ही पायाने चलत पूर्णतासन. त्यानंतर पादांगोष्ठ नासास्पर्शासन, हे सुप्त मेरुदंडासन, पादवृत्तासन. हे कंबर दुखी नसेल तर दोन्ही पायाने रोवून एक पायाने ज्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासाठी हे लाभदायी. मोठे गोल मोठा लाभ, हे मोठ्यात मोठे गोल तर मोठा लाभ. असेच द्विचक्रिकासन, उभे गोल, हे पूर्ण मोठे गोल मोठा लाभ असे. आणि नौकासन, पोटातील अवयव 10, 20, 30 सेकंद. आणि कंधारासन, टाचा घोटे पकडण्याने तळपाय आणि खांद्यावर तोलून ठेवणे, शरीर कंबरवर उचलणे. त्यानंतर हे सेतुबंध आसन, पटेलाधार. आणि हे चक्रासन, दररोज 10-20 सेकंद. हलासन पूर्ण पाठीमागे, हे सर्वांगासन. त्यानंतर सुप्त पद्मासन, हे मत्स्यासन. पाठीमागे पाहणे, मांड्याला फिरवून दिल्याने कंठाची पण सफाई होईल. यामध्ये योग मुद्रासन, योग निद्रासन किंवा शवासन. शिथिल करून घ्यायचे सर्व शरीर. अवयव दर्शन, तळपाय, दोन्ही पाय पूर्णपणे पाठीचा मणका, दोन्ही हात, मान, मनगट, चेहरा, मुखमंडल, चेतना काढून घ्यायची. आणि अर्धा मिनिट पासून 1 मिनिट, 2 मिनिट, 4 मिनिट. आपण जर 4-5 मिनिट दररोज श्वासन केलं तर आपल्याला 5 तासाच्या, 2 तासाच्या, 3 तासाच्या झोपेचे फायदे पूर्ण मिळणार आहेत. शिवोहम ध्यान मंत्र, सौम्य ओंकार आणि कृष्णाय वासुदेवाय
हरे परमात्मने अनंतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः करचरण कृतमा कायिनं कर्मजन्मा वीतं वीतं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो तमेव माता चित्तमेव. मंत्र म्हटल्यामुळे झोप आपल्याला त्याचेही फायदे मिळतील. पूर्णपणे लवकर झोपलं गेला आणि योग निद्रा आपल्याला गाढ झोप गेल्यानंतर डीप स्लीप आपल्याला पूर्णपणे झोपेचे फायदे. नंतर प्राणधरेचे शरीरामध्ये हृदय प्राण हृदय पान समान नाभी मंडले उदान कंठस्य ज्ञान सर्व शरीराच्या संपूर्ण शरीरात ज्ञानवायूचा संचार पंचप्राण भरून पायांच्या बोटांच्या त्याच्या बोटांच्या हालचाल घर्षण डोळ्यांना ऊर्जा चेहरा मंडळन उजवा पाय फोड डोळे उघडायचे बोटांच्या फट्यातून पाहायचा उजवा पाय फोड डाव्या कुशीवरून भुजंगासनमध्ये यायचं किंवा मार्जर आसनमध्ये यायचं आणि पूर्णपणे आपल्याला मार्जर आसन पूर्ण वरती पाहणे पोट कधीच ढिल्ले सोडणे पृष्ठभागावर चालणे आणि हे माणसा एक एक पाय एक हात एक पाय असं चालणे. त्याच्यामुळे आपल्याला जंगा पोट याच्यासाठी लाभणार आहेत. प्राणायामचं सेशन आपले जे 8 प्राणायाम आहेत त्याच्यामध्ये मुख्य प्राणायाम भस्त्रिका कपालभाती अनुलोम विलोम यासाठी तयार पाहिजे. हे ज्ञान मुद्रा ध्यान मुद्रा आणि आसन पद्मासन सिद्धासन सुखासन पूर्ण श्वास प्रश्वास भस्त्रिका प्राणायाम डोळे शांत म्हटलेले. पूर्ण श्वास डायफ्राममध्ये भरणे. पूर्ण 5 लिटर 6 लिटर आपण श्वास असं भरून पूर्ण सोडला पाहिजे. 50 प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये येत आहेत आणि त्यातले 49 प्रकारचे वायू आपण बाहेर सोडतोय. ब्रह्मांडामध्ये जे जे काही पवित्र आहे जे जे काही शुभ आहे हितकारक आहे ते आपण आपल्या शरीरात धारण करत आहोत. श्वासाबरोबर भरून घेत आहोत आणि प्रश्वासाबरोबर विकारांचं आणि कुविचारांचं व्याधींचं विसर्जन करतोय. पापक्षालन होत आहे. प्राणोपासना ही प्राणांची उपासना आहे पूजा आहे. पूर्ण श्वास आपल्याला पूर्ण श्वास भरेल तसं आपण अन्नमय कोशातून मनोमय कोश मनोमय कोशातून ज्ञानमय कोश ज्ञानमय कोशातून विज्ञानमय कोश आणि विज्ञानमय कोशातून आनंदमय कोशापर्यंत आपण पोहोचू शकतो. 5 सेकंद पूर्ण श्वास भरला आणि 5 सेकंद 7 सेकंद जर सोडायला लावले तर आपल्याला परमानंद मिळेल. आनंदमय कोशापर्यंत आपण पोहोचू शकतो. आनंदाची प्राप्ती हे आपलं अंतिम ध्येय आहे. मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी पंचवायुकोश सप्तधातू अष्टचक्र नवद्वार पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण पंच उपप्राण हे सर्व अंतःकरण चतुष्ट पूर्ण श्वास आणि प्रश्वास हे नियंत्रित स्विषया संप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुसार इवेंद्रियाणां प्रत्याहार प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अनुभूती आपल्याला भस्त्रिका प्राणायाम मध्यम गती मंद गती जलद गतीने आपण करू शकतो. अतिशय साधं सोपं सरळ स्वच्छ आणि सर्वांना लाभ देणारा हे प्राणायाम 10 पटीने 20 पटीने आपली इम्युनिटी पॉवर वाढते आणि लंग्स कॅपॅसिटी वाढते. आपण दीर्घायुष्य होत आहे. 100 वर्ष आपल्याला एकही व्याधी स्पर्श करणार नाही. त्याविषयी आपण निशंक होत आहे. अष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युता
स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. पूर्णपणे आपण निशंक झालेलो आहोत. आपल्यात कुठले व्याधी नाहीत आणि क्रॉनिक डिसीज असतीलही तर ते कपालभातीमुळे दूर होतील. करूया आपण कपालभाती. पूर्ण श्वास भरायचा आणि बलपूर्वक सोडत राहायचं, जेणेकरून पोटाला आपला स्ट्रोक जाणार पाहिजे. पोट आपलं पूर्ण मुलायम पण होणार आहे, मसाज पण होणार आहे आणि रक्तशुद्धी पण होते. चेहऱ्यावर तेज ओजनिक प्रभाव ओसंडून होणार आहे. BP नॉर्मल राहणार आहे. ज्यांचा नॉर्मल आहे, रक्त शुद्ध बुद्ध होणार आहे. रक्ताचा चिकटपणा नष्ट होणार आहे. कोरोनरी आर्टरी इलॅस्टिसिटी वाढणार आहे आणि विस्कोसिटी कमी होणार आहे. शरीरांतर्गत ब्लॉकेजेस सगळे नष्ट होणार आहेत. याविषयी आपण निशंक झालो. हवा ही दवा है, बनना है खास तो लेना है सांस. तर आपण भस्त्रिका प्राणायामध्ये पूर्ण श्वास भरून पूर्ण आणि पूर्णत्वाची अनुभूती आली आपल्याला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर आपण या ठिकाणी आपण पूर्ण श्वास भरून फक्त प्रश्वास करत राहिले. पूर्ण प्रश्वास फक्त बलपूर्वक. हे 10, 20, 30 स्ट्रोक आपल्याला पूर्ण शरीर शुद्ध करण्यासाठी तेवढे सुद्धा भरपूर होतात. 100, 108 स्ट्रोक आणि 300 स्ट्रोक तर आपल्याला कॅन्सरसारख्या व्याधी कायमच्या दूर करण्यासाठी आपल्याला मदत करतात. सर्व क्रोनिक डिसीज शरीरात शुद्ध बुद्ध आणि एक देवालय शिवालय बनवण्यासाठी आपल्याला दररोज कपालभाती करायची. पोटाची पूर्णपणे शुद्धता, रक्ताची शुद्धता, अवयवांची पूर्ण शरीरांतर्गत असलेल्या अवयवांची मसाज, पूर्णपणे मसाज होत आहे आपल्या शरीराची. आपल्याला मध्यम गती, मंद गती, जलद गती आपल्याला जसं शक्य आहे तसं. आणि मध्ये दम लागल्यास थोडं थांबून भस्त्रिका करणे, पूर्ण श्वास भरणे सोडणे किंवा मध्ये जलद करण्यासाठी हे असं पण करू शकतो. याच्यामुळे आपल्याला इम्युनिटी पॉवर वाढायला आणखी मदत होईल. खांदे ढळणार नाहीत आणि असं पण करू शकतो. हे तरुणांसाठी आणि ज्यांना जे निरोगी आहेत त्यांच्यासाठी. एका अर्ध्या मिनिटामध्ये पण पूर्ण शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी, पूर्ण घाम आपल्या शरीराला येण्यासाठी आणि त्वचा आपली पूर्णपणे कमी होण्यासाठी मसाज झाल्यासारखं पूर्णपणे त्याचे लाभ होतील. जर आपल्याला सूर्यनमस्कार आणि योगिक जॉगिंगमध्ये, दंड बैठकमध्ये घाम आला नसेल तर इथे तुम्हाला निश्चितपणे घाम येऊ शकतो. हे भस्त्रिका केल्यानंतर आपल्याला पूर्ण शरीर टॉक्सिन्स बाहेर पडतील अशा प्रकारे. आणि कपालभातीमुळे खास करून रक्तशुद्धी, चेहऱ्यावर तेज ओज आणि ध्यान लागायला मदत होईल. प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीची अनुभूती येईल. जास्त वेळ पद्मासनमध्ये बसू शकत नाही आहे, ज्यांना अवघडल्या धडका होतं त्यांनी मध्ये थांबवून 2 योगिक क्रिया पूर्ण आपल्याला हे सिंहासन, गळ्याची मालिश, हस्तासन, हा 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 हा. पूर्णपणे हड्डी, जे आपल्या चेहऱ्यावरची जी हड्डी आहे त्याची मसाज होईल. इथल्या सगळ्या मसल्सचे पण मसाज होईल, स्नायूंची मसाज होईल आणि
कधीही आपल्याला कधी दाखले बसणार नाही, चेहऱ्यावर तेज ओज आणि हा 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 हे राक्षस हास्य आहे. हास्यासन. त्यानंतर अग्निसार हे आपल्या योगिक क्रिया आहेत. आणि शवासन आपण श्वासन केलेलं आहे. अग्निसार प्रशासन श्वासन श्वसन सिंहासन झालं आपल्याला या ठिकाणी. अग्निसार त्या अगोदर ते बंद एक बाह्य प्राणायाम कपालभातीच्या अगोदर 30 स्ट्रोक. आणि पूर्ण श्वास सोडून निर्माण झालेली ऊर्जा कपालभातीमुळे किंवा योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, दंड, बैठक, आसन, सूक्ष्म व्यायाम यामुळे मिळालेली ऊर्जा, भस्त्रिका, प्राणायाम, जलद भस्त्रिका जे काही आपण केलं त्यामुळे निर्माण झालेली ऊर्जा मूलाधार चक्रात साठवून राहायला नको. पूर्ण ऊर्ध्वगामी होण्यासाठी 3 बंद लावायचे. मूलबंध, उड्डाणबंध आणि जालंधर बंद. भरलेला श्वास पूर्ण बाहेर सोडायचा आणि मूलबंध लावायचा. मूत्रद्वार गुदद्वारात खेचायचं आहे. मूलबंध पोट आतमध्ये खेचायचे. उड्डाणबंध आणि नटी जागेवर दाबायचे. जालंधर बंद. तर हे 3 बंद लावून 10, 20, 30 सेकंदापर्यंत जर आपण थांबलो तर शरीर आपलं ऊर्ध्वरेता बनणारे आहे. समान वायू ऊपर उठने लगेगा. नाभी मंडलात अंतर्गत पाठीमागे असलेला समान वायू पंचप्राणापैकी कार्यरत होणारे. आपल्याला भूक पण व्यवस्थित लागेल. पोटातील सगळ्या व्याधींचं जे मूळ कारण आहे ते नष्ट होईल. एकही व्याधी आपल्याला कधीही स्पर्श करणार नाही. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, पंचोपप्राण, पंचवायुकोश, सप्तधातू, अष्टचक्र, नवद्वार सर्व कार्यान्वित होणार आहेत. सहस्रार चक्रापर्यंत ऊर्जा पोहोचणारे. सोडताना पण डावीने प्रश्वास करायचा. 3 बंद लावून आपल्याला सोडताना पण जालंधर बंद आणि उड्डाणबंद सोडून नंतर मूलबंध सोडायचा. तर आपल्याला मूलबंध आणि जालंधर बंद लावून उड्डाणबंधाला लावतं आपल्याला पोटाच्या लहरी करायच्या. म्हणजे अग्नी प्रज्वलित करण्यासाठी अग्निसार करायचा आहे आपल्याला. जठर अग्नी प्रज्वलित होतो 100 वेळा. पोटाची मसाज पण होते. आतून आत बाहेर करायचे. वयमुद्रा लावा हवं तर गुडघ्याचा आधार घ्यायचा आणि प्रश्वास केलेल्या बाहेरच्या बाहेर रोखून ठेवायचा. नोटी जागेवर दाबायची. थायमस पोर्शनवर थायरॉइड पण गायब होईल. आणि मूलबंध लावल्यामुळे पायल्स फिशर सारख्या व्याधी पण दूर होतील आणि कॉन्स्टिपेशन सारखे प्रॉब्लेम भेटतील. बद्धकोष्ठता रोखून ठेवायचं. खालून पूर्णपणे बाहेरच्या बाहेर भरलेला श्वास मूत्रद्वार गुदद्वारात खेचलेला आहे. पोट आत आणि बाहेर. अशा 2-3 आवर्तांमध्ये 100 पूर्ण करणे. हे उज्जयी घसा साफ करून वायुमुद्रा जीभ टाळायला लावून घर्षणयुक्त श्वास भरायचा आहे. थायरॉइड गायब होईल आणि ओढणं बंद होण्यासाठी दररोज 10 20 आवर्तन करायला हवीत. पूर्णपणे श्वास भरायचा घर्षणयुक्त जीभ टाळायला. खिचडी मुद्रा आणि हे थायरॉइड थायमस पोर्शनवर हनुटी दाबून रोखून ठेवायचं अर्धा मिनिटापर्यंत. आणि रिफाईंड ऑइलमुळे झालेले शरीरांतर्गत परिणाम घसा खराब होतो तो पण आपला घसा साफ होईल. आवाज मधुर बनेल. दुर्न बंद होईल. हे दररोज 10 वेळा सकाळी आणि 10 वेळा संध्याकाळी केलं पाहिजे. परंतु दररोज आपल्याला एवढा वेळ मिळत नसेल. डावीने प्रश्वास जालंधर बंद सोडून आणि अनुलोम विलोम डावीने घेणे, उजवीने सोडणे, उजवीने घेणे, डावीने सोडणे. ज्यांना थायरॉइड आहे, गोळी थायरॉइडची 100, 125, 150 mgची गोळी आहे त्यांनी उज्जयी प्राणायाम केसरी मुद्रा लावून पुन्हा पुन्हा करणे आणि नंतर अनुलोम विलोम. हाय बीपी वाल्यांनी फक्त अनुलोम विलोम.
डिप्रेशन, ताण तणाव, सख्या व्याधी किंवा मायग्रेन यासाठी अनुलोम विलोम, झोप येत नाही त्यासाठी अनुलोम विलोम, नाडी शुद्धी, पूर्ण शरीरांतर्गत ब्लॉकेजेस नष्ट करण्यासाठी, भीती दूर करण्यासाठी. काही लोकांना विनाकारण भीती वाटते, अटॅक येतो की काय, तर याने एकही अटॅक, माइल्ड अटॅक पण कुठलाही, ना ब्रेन ट्यूमर, ना पॅरालिसिस, ना हार्टचा अटॅक, कुठलाही अटॅक आपल्याला कधीही संभव नाही. डावीने पूर्ण भरणे, उजवीने पूर्ण सोडणे, उजवीने पूर्ण भरणे, डावीने पूर्ण सोडणे, ह्या साध्या पद्धतीनं मध्यम गतीने सर्वांसाठी कुठल्याही स्थितीमध्ये करू शकतो. बसून करू शकतो, झोपूनही करू शकतो, जेवल्याही करू शकतो, नंतर झोपतानाही करू शकतो. असा 24 तास केव्हाही करता येणारा हा प्राणायाम आहे. बहुपयोगी, सर्वांना उपयोगी, अनगिनत फायदे. डावीने श्वास पूर्ण भरला तर पूर्ण उजवी बाजू आपली प्रकाशित होते. उजवीने भरला, उजवीने सोडून उजवीने भरला की डावी बाजू प्रकाशित होते. ब्रेन कॉम्प्लिकेशन, नर्व कॉम्प्लिकेशन सर्व नष्ट होत आहेत. शेकडो व्याधींचं निर्मूलन याच्यातून होतंय. तर श्रद्धा मेधा यश प्रज्ञा, श्रद्धावान भजते, श्रद्धावान ते लाभम, ज्ञानम, ज्ञान त्यांनाच मिळतं जे श्रद्धेने करतात. तर ज्ञान वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यास तत्र तो, तर आपल्याला अभ्यास करत राहायचा आहे. अनुपात पद्धतीने, म्हणजे 2 सेकंद भरला तर 8 सेकंद रोखणे आणि 4 सेकंद सोडणे. 1, 4, 2 असा हा अनुपात आहे. सोडलेल्या बाजूने पुन्हा 2 सेकंद भरला तर 8 सेकंद रोखून ठेवणे आणि 4 सेकंद सोडणे. म्हणजे आपण साधारण 14-15 सेकंद आपलं एक आवर्तन, एका मिनिटामध्ये 2 ते 4 आवर्तन. कासवाच्या गतीला आल्यामुळे आपण कासवासारखे दीर्घायू बनू शकतो आणि सर्व इंद्रियांवर पूर्ण कंट्रोल. आपल्याला प्रत्याहार, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याची सर्व समग्रता याच्यामध्ये अनुभूती येईल. आनंदमय कोशापर्यंत आपण पोहोचू. गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे यदा संहरते चायम कुर्वंगानीव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियाभ्यास तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. बुद्धी पण आपली तेजस्वी ओजस्वी बनणार आहे. मेधाशक्तीचा पण विकास होतोय. काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार सर्व दूर होतात. ध्यातो विषयान पुरुष संगस्तेषु उपजायते, संगात सज्जायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृती लब्धो, भ्रमात् स्मृती भ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. तर आपल्याला बुद्धीची क्षमता, बुद्धीचा पण विकास आणि स्थितप्रज्ञापर्यंत पोहोचण्यासाठी अनुलोम विलोम, न चा युक्तस्य भावना, न चा भावयतः शांती, अशांतस्य कुतः सुखम. पूर्ण भरणे, पूर्ण सोडणे मध्ये रोखून ठेवला तर अनुपात पद्धतीने आपल्याला त्याला कळ येत असेल तर दुसरा हात अगोदर वरती घेणे. अखंडितपणे हे आवर्तनं 5, 10, 15, 20 मिनिट आपल्याला हे करायला हवेत. तेव्हा त्याचे लाभ पूर्ण मिळणार आहेत. आणि व्याधी असतील त्यांनी अर्धा तास. साध्या आम्लपित्त बद्धकोष्ठतापासून कॅन्सर सारख्या व्याधी, हाय BP सारख्या व्याधी, आपल्याला सर्व ऑपरेशन टळू शकतात फक्त आणि फक्त भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम या प्राणायामामुळे. चला, डावीने श्वास करून विराम देऊया. कान बंद करायचे. अंगठे सहाय्याने भ्रामरी करण्यासाठी 3 बोटं वक्र करून डोळ्यांच्या बाजूला, तर्जनीने कपाळावर ताप द्यायचा. पूर्णपणे नाकाने ओंकार करायचे.
स्पंदनं पूर्ण मेंदूपर्यंत पोहोचली पाहिजेत. अनुभूती येणार. आपलं शरीर एक देवालय शिवालय बनत चाललेलं आहे. देवाला आवडेल असं शुद्ध बुद्ध बनत चाललेलं आहे. शिवोहम ध्यान, ओंकार ध्यान, तस्य वाचक प्रणव. पूर्ण श्वास आणि पूर्ण प्रश्वास, दीर्घ ओंकार किंवा शिवोहम ध्यान. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे, न च घ्राण नेत्रे, न च व्योमभूमि, न तेजो न वायु. चिदानंद रूप शिवोहम. शिवोहम शिवोहम. ज्यावेळी आपण शिवोहम म्हणतोय मनोमन, त्यावेळी आपल्याला अनुभूती येते की आपण शिवाचा अंश आहोत. तो आपल्या हृदयस्थ आहे. आपलं हृदय भगवंत चालवत आहे. ही इज ऑपरेटिंग आवर बॉडी, ही इज ऑपरेटिंग आवर लाईफ, ही इज मेकिंग आवर ब्लड, ही इज डायजेस्टिंग आवर फूड. न च प्राण संज्ञा न वै पंचवायू, नवा सप्त धातु, नवा पंचकोश, नवा पाणिपादो, न चोपस्थ पायू. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पूर्ण श्वास प्रश्वास किंवा पूर्ण ओंकार. निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्ति न बन्धः. चिदानन्दरूप शिवोहम 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 शिवोहम. तर हे प्राणायाम पण आहे आणि याच्यामध्ये प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी सर्व काही आहे, इंटिग्रेटेड आहे. खोलवर श्वास भरून ओंकार 108 पर्यंत ओंकार. ज्यांना व्याधी आहेत त्यांनी केवळ ओंकार केले तरी चालते. तस्य वाचक प्रणव. ब्रह्म, विष्णू आणि महेश. पूर्ण ध्यान त्यामध्ये लागेल 100%. तर रोज 10-20 असे तरी आपल्याला ओंकार करायला वेळ काढला पाहिजे. आणि माचा उच्चार. ज्यावेळी माचा उच्चार होते त्यावेळी आपल्या सहस्रार चक्रामधील 6000 पकड्या पण ओपन होत आहेत. असं श्रद्धेने करायचं आहे. अष्टचक्र, सप्तधातू, नवद्वार, संपूर्ण शरीराचं दर्शन, अवयव दर्शन होत आहे. आणि असे असंही केले तरी आपल्याला आनंद आनंद आणि आनंद परमानंदाकडे घेऊन जाणार आहे. अशा पद्धतीने आपण पूर्णत्वाकडे जाऊया. शांती पाठ घेऊया आपण.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु। ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति अन्तरिक्ष शान्ति पृथ्वी शान्ति आपः शान्ति औषधेय शान्ति वनस्पतय शान्ति विश्वदेवाः शान्ति ब्रह्म शान्ति सर्वं शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेव। ॐ शान्ति शान्ति शान्ति। ओम देवदेवता तला माता पिता वंदन गुरुजनांना वंदन ब्रह्मजींना वंदन नक्षत्रजींना वंदन ऊर्जा डोळ्यांना दोन चेहरा वंदन द्यायचा। ताली वादन है दोन ताली त्यासाठी एकदा पूर्णपणे अप्रिशिएट करायचं आणि बोलो भारत माता की जय उत्साह भरण्यासाठी दररोज घोषणा दिल्या पाहिजेत। बोलो भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय। करो योग करवावो योग रहो निरोग। सर्वांना आपल्याला योग करायला प्रवृत्त करायचं आहे योग प्रचार करायचा आहे। आपले कुटुंब आपला परिवार जर निरोगी असेल तर आपण निरोगी राहू शकतो। ओम प्रणाम।